होळी हा सण आनंद आणि उत्साह घेऊन येतो. महाराष्ट्रातील फाल्गुन पौर्णिमेपासून ते फाल्गुन वैद्य पंचमीपर्यंत 2 ते 5 दिवस होळीचा सण साजरा करतात. होळिका दहन यावरून या सणाला होळी असे नाव पडले. प्रल्हाद हा देवाला समर्पित बालक होता, परंतु त्याच्या वडिलांचे म्हणजेच हिरण्यकश्यपच्या राजाचा देवावर विश्वास नव्हता. हिरण्यकश्यप अत्यंत गर्विष्ठ, क्रूर आणि नास्तिक राजा होता. तर हिरण्यकश्यपचा मुलगा हा सतत देवाचे नामस्मरण करत असे. हिरण्यकश्यपला आपल्या मुलाला धडा शिकवायचा होता. त्याने आपल्या मुलाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रल्हादमध्ये त्याचा काहीच बदल झाला नाही. तेव्हा त्याने प्रल्हादला मारण्याचा विचार केला. त्यामध्ये त्याने एका बहिणीची मदत घेतली. त्याच्या बहिणीला वरदान होते की तिने आपल्या मांडीवर घेऊन आगीत प्रवेश केला तर तिला स्वतःला काही होणार नाही, परंतु तिच्या मांडीवर बसलेली व्यक्ती ही भस्म होईल. राजाच्या बहिणीचे नाव होलिका होती. होलिकाने प्रल्हादला जाळण्यासाठी तिच्या मांडीवर बसवले, परंतु प्रल्हादाऐवजी ती स्वतःच जळून गेली आणि हरिओम म्हटल्यावर आणि देवाला समर्पित झालेला प्रल्हाद आगीपासून सुखरूप बाहेर आला. परंतु प्रल्हाद आणि नारायण भक्तीमध्ये मनापासून जोडलेला म्हणून सर्व जुने संस्कार नष्ट केले आणि नंतर नवीन रंगासह आनंदाचा उदय झाला.